1 जानेवारी 2024ला आम्ही पत्र दिलेलं आहे की मराठा क्रांती मोर्चातर्फे मनोज जरांगे पाटील हे इथे उपोषण करण्यासाठी येणार आहेत आणि ते 20 तारखेला त्यांचा जो दौरा आहे तो अंतरवाली सराटीमधून निघेल आणि त्यानंतर इथे तो मुंबईमध्ये पोचल्यानंतर ते अमरण उपोषणाला इथेच बसणार आहेत. त्यामुळे त्याची पूर्व कल्पना त्यांना देऊन त्याच्यामध्ये पूर्ण नियोजन करण्यासाठी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली होती. आता आज सर्व ठिकाणी आम्ही तसे ॲप्लिकेशन दिले. BMCमध्ये आम्ही ॲप्लिकेशन्स दिले. BMCने पूर्ण तयारी केली आहे. सर्व साईडला टॉयलेट्स, पाण्याच्या व्यवस्था सर्व लावलेल्या आहेत. पण अजूनही पोलिसांनी त्यांना निर्देश न दिल्यामुळे रस्त्यामध्ये कुठे कुठे पाण्याचे टँकर्स, कुठे कुठे पाण्याचे कंटेनर्स लावायचे या संदर्भामधले कुठलंच कल्पना त्यांना दिली नसल्यामुळे आज सर्व ठिकाणी अडचण झालेली आहे. त्यानंतर दुसरी जी गोष्ट होती त्याच्यामध्ये की क्रीडा खात्याकडे देखील आम्ही मोठ्या ग्राउंडची मागणी केली होती. पण क्रीडा खात्याने देखील 5 दिवसानंतर काल संध्याकाळी 6 वाजता आम्हाला व्हॉट्सअप करून सांगितलं की आम्हाला मैदान देता येणार नाही. पण त्याचबरोबर आम्ही हा जो प्रोटेस्ट करण्यासाठी जो रिझर्व्ड मैदान आहे ह्याचं देखील ॲप्लिकेशन आम्ही केलेलं होतं. आणि त्यामुळे आज मी ज्यावेळी यांना विचारलं की माझे ह्या ॲप्लिकेशनचं काय, त्यावेळी त्यांना मला हे ग्राउंड हे द्यावं लागलं. आमचं बांधकाम स्टेजचं चालू झालं. ज्यावेळी आमचं स्टेज बांधत होते त्यानंतर मला 3:30 वाजता प्रशासनाकडनं यांच्या नोटीस आली की तुम्हाला काम थांबवावं लागेल, तुमची परमिशन आम्ही नाकारत आहे आणि तुम्ही इथून आता खारघरला जा. त्यानंतर मी ताबडतोब त्या संदर्भामधले कायदेशीर आपले जे वकील मंडळी आहेत, आमचे राजे आहेत, इथे आशिष राजे आहेत, दुबे साहेब आहेत, ॲडव्होकेट रवी जाधव साहेब आहेत, असे जे माझे मंडळी जे होते त्या लोकांकडे मी ताबडतोब गेलो. त्या लोकांनी मला संपूर्ण प्रकार बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे हे तर लोक स्वतःच कंटेम्प्ट करत आहेत आणि या स्वतः सर्व वकील आज वैयक्तिक इथे आले. जवळपास 1.5 तास आमचं आर्ग्युमेंट चाललं. त्याच्यानंतर शेवटी प्रशासनाला मानावं लागलं की त्यांनी ज्या आम्हाला नोटिसेस होत्या या फार उशिरा दिलेल्या होत्या. त्याची पूर्वकल्पना त्या सर्व गोष्टींची त्यांना होती आणि आता आम्ही ऑल्टरनेट्स अरेंजमेंट्स काही करू शकत नाही. त्यामुळे आता त्यांना सध्या तरी सहकार्य करण्याशिवाय दुसरा कुठलाही गत्यंतर त्यांना राहिलेला नाही. त्यामुळे आम्ही आजच सकाळपासून सांगतोय की उद्या सकाळी इथे मनोजदादा जरांगे स्वतः येणार, प्रजासत्ताक दिनाचा झेंडा ते स्वतः फडकवणार आणि त्यानंतर ते उपोषणाला बसतील. तो यहाँ पर आप लोग को क्या वजह थी कि इतना ज़्यादा ये जो कह रहे हैं दिक्कतें हुई थी, सरकार सडनली आपको, तो आपको कैसे कन्विन्स किया आप लोगों ने? हे बघा, ही जी ऑर्डर आहे तुम्ही आपण नीट जर वाचली आणि तिचा अर्थाने तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला लक्षात येईल कोर्टाने इथे एकच म्हटलं आहे की ह्यांना जर अल्टरनेट तिथे जागा देता आली तर ती बघा. कारण लोकांचा समूह बघता मुंबईमध्ये येणार, कारण मुंबईमध्ये भरपूर 1 ते 1.5 कोटी लोक आहे असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु आजपर्यंतचे जे आंदोलन इथे झाले आहेत हे प्रशासनाकडे, पोलिसांकडे आणि तत्कालीन सर्व राज्य सरकारांकडे याची पूर्ण इंटिमेशन आहे. 55-60 मोर्चे आणि दादांनी जिथे जिथे तुम्ही मीडिया म्हणून गेला असाल, बघितलं असेल महाराष्ट्रात ज्या वेळेस ते फिरले या संदर्भात तर तिथे 4-5 वाजेपर्यंत लोक थांबले. कुठलेही असा अनुचित प्रकार घडला नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. हे कुठेही तिथे निदर्शनास आलं नाही. चर्चा ज्यावेळेस आमची चालली त्यावेळेस त्यांना सांगितले की ऑन द कॉन्ट्री तुम्ही 12 तासाची नोटीस हीच मुळात इल्लिगल आहे. तुम्ही यांना थांबवू शकत नाही. थांबवण्याचे तसे कोणतेही आदेश या माननीय उच्च न्यायालयाच्या याच्यामध्ये दिसत नाहीत. त्यांनी याच्यामध्ये उलट पक्षी असं सांगितलं की तुम्ही यांना ही कॅपॅसिटी म्हणजे आता 5,000 तर 5,000 हे पोलीस सांगतायत. 5,000च्या वर तुम्ही अडवू शकत नाहीत. तुम्ही त्याच्या खाली अडवू शकता, बरोबर आहे की नाही? वर जे जात आहेत तर तुम्ही त्याच्या खाली येत असतील तर तुम्ही अडवण्याचं कारण काय? आणि तुम्ही अशी 12 तासाची नोटीस त्यांना देणार असाल आणि परवानगीवर तुम्ही जवळपास आज 1 तारीख, आज तुम्ही बघताय 24 तारीख आहे, 25 तारीख आहे, ह्या 24 दिवसात त्यांनी कारवाई काय केली याची विचारणा त्यांना ज्यावेळेस त्या अर्जावर केली आपण तर त्यांच्याकडे प्रशासनाकडे कोणतं उत्तर नव्हतं. आणि याविषयी काल कोर्टामध्ये सांगताना सुद्धा त्यांनी संदिग्धता व्यक्त करण्यासारखी गोष्ट तिथे एजींना सांगितली की ही परवानगी त्यांनी दिली होती का किंवा मागितली होती का त्या पत्रामध्ये. आणि संपूर्ण तुमच्या मीडियाने सुद्धा संपूर्ण देशाला, जगाला याची माहिती त्यांना दिलेली आहे की दादा तिथून निघाल्यानंतर कुठे कुठे थांबणार आहेत, कसे येणार आहेत, त्यांचा येण्याचा मार्ग कसा आहे. राहिला मुद्दा लॉ अँड ऑर्डरचा, आजपर्यंत पुण्यापर्यंत ते निघाल्यानंतर आज 24-25 तारीख आहे, या 5-7 दिवसामध्ये मला तर वाटत नाही कुठं त्यांनी लॉ अँड ऑर्डर पुण्यातूनसुद्धा ते आले. तर तुम्ही तिथला रिपोर्ट पाहता तुम्हाला लक्षात येईल. मीडिया तिथे बरोबर आहेत, सगळे बरोबर आहेत, लोक बरोबर आहेत, रस्त्यावर ते चालत आहेत,
गाडीने येत आहेत, तर कुठेही त्यांनी लॉ अँड ऑर्डर त्यांनी किंवा या येणाऱ्या लोकांनी मोडलेला नाही हे दिसतंय. त्यामुळे इथे दादा येतील, इथेच आंदोलन होईल आणि या ठिकाणी त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने, संविधानिक मार्गाने मांडतील आणि सरकार यांच्याशी चर्चा करून पुढील मार्ग सरकार त्यांना हे आरक्षण देईल अशी खात्री मी बाळगतो. बट हैं कितने लोग, आप लोग मराठा प्रोटेस्टर्स जो हैं वो हैं कितने लोग, क्योंकि इस कैपेसिटी का, ग्राउंड का कैपेसिटी तो 5000 है, सरकार ये कह चुकी है. तो आप लोगों को ऑल्टरनेट ग्राउंड्स देने की बात बॉम्बे हाई कोर्ट ने की थी, क्या ऑल्टरनेट ग्राउंड्स भी मिले हैं? कितने प्रोटेस्टर्स हैं टोटल? बघा, लोकसंख्या मराठा समाजाची लक्षात घेता 30 ते 35% मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये आहे प्रोटेस्टर्स आणि जी संख्या ही ते येणार आहे आणि ज्या पद्धतीने लोक आपल्याला दिसत आहेत येताना, त्यामुळे न आम्हाला काउंटिंग आले आतापर्यंत, न पिक्चरच्या फ्रेममध्ये हे लोक किती आहेत ते सांगता येतात. त्यामुळे मी कसं सांगणार की 2 लाख आहेत, 5 लाख आहेत, 10 लाख, मी का त्याच्यातलं स्टॅटिस्टिक नाही. पण मराठा समाज येतोय, दिसतोय किती येतोय तो, आणि मुंबईमध्ये पोचणार आहे, पोचायला लागलेला आहे. त्यामुळे मी त्या संख्येच्या खेळामध्ये जात नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की ज्यावेळी आपल्याला माहिती आहे हे सर्व होतं आहे, तर आपण अरेंजमेंट्स करतो, एक एक्स्ट्राची अरेंजमेंट आपण करतो. आणि मग जर आयत्या वेळी तुम्ही जर आम्हाला सांगितलं की तुम्हाला ऑल्टरनेट अरेंजमेंट देतो, आज आम्ही 3 आठवड्यापूर्वी अर्ज दिला आहे. पहिल्या आठवड्यात सांगितलं असं की तुमचा हा ऑल्टरनेट अरेंजमेंट असेल, इथेच तुम्हाला करावं लागेल. सर्व अरेंजमेंट्स तिथे केल्या गेल्या असत्या. आज रस्त्याला आम्ही अरेंजमेंट्स केलेल्या आहेत. आणि तसं असताना आज जर तुम्ही सांगाल मला की आता तुम्ही जा 3:30 वाजता खारघरला आणि तिथे आंदोलन करा, म्हणजे आम्ही कुठे आंदोलन नक्की करायचं? खारघरला जाऊन कुठे राहायचं, कुणाला भेटायचं, कसलं छत बांधायचं, कुठे परमिशन मागायची, कुठे लोकांना ठेवायचं, माईक कोण लावणार, बसणार कुठे, खाणार काय, टॉयलेट कुठे आहेत, कसं काय कम्युनिकेशन होणार, कसं लोकांना तिथपर्यंत पोचवायचं, ह्याचा कुठलाही कल्पना ह्याच्यापूर्वी तुम्हाला देणं, राज्य सरकारला, शासनाला देणं आवश्यक होतं. ओव्हरनाईट ह्या गोष्टी होत नाहीत. जर सरकारने त्याच्या अगोदर जर तशा अरेंजमेंट करून ठेवल्या असत्या की लोकांच्या राहण्याची व्यवस्था तिथे केली असती, स्टेज बनवला असता, सर्व बाकीच्या व्यवस्था केल्या असत्या आणि मग सांगितलं असतं आम्ही तुमची तिथे अरेंजमेंट केली असती, आम्ही गेलो असतो ना तिथे. पण आज रात्री सांगितल्यावरती आम्ही नाही जाऊ शकत आज तिथे. त्यामुळे आणि हे शक्य होणार नाही अशा चुकीच्या. आणि हे जागा जी आहे, दुसरी गोष्ट म्हणजे आंदोलन करण्यासाठी ही जागा आहे नेमलेली, तिथे आंदोलन होणार ना. तुम्ही सांगा आता जंगलात जाऊन आंदोलन करा, कुणासमोर? त्या कोल्ह्यांसमोर आम्ही आंदोलनं करायची का? असं होत नाही ना. जी जागा सनदशीर मार्गे दिलेली आहे आम्ही तिथेच आंदोलन करणार ना. जर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येच्या समाजाला जर तुम्ही दुखावताय, त्यांना छळताय, त्यांना फसवताय, त्याचा रोष समाजावरती आहे तो, आणि हे राज्यातले लोक येतात ना, कुठे पाकिस्तानमधले लोक येत आहेत. तो इसके अलावा, इस आजाद मैदान के अलावा क्या आप लोग को मिला है कोई? इथे आम्ही प्रशासनाला हेच सांगितलेलं आहे. त्यांनी सर्वात इसके अलावा ऑल्टरनेट कोई पुलिया है? अल्टरनेट आझाद मैदानमध्ये जेवढे येतील तेवढे येतील. त्याच्यानंतर जर जागा कमी पडत असेल तर त्यांनी ते निर्णय घ्यावा त्याच्यावर, कारण हायकोर्टाने सांगितलेलं आहे. आपको बताया लेकिन नहीं गया. उन्होंने त्यांनी अल्टरनेट आम्हाला सांगितलं नाही. एक दुसरं, त्यांनी परमिशन नाकारली हे जे दाखवतात, परमिशन नाकारली नाही आहे, ती नोटीस आहे. त्यांनी नोटीसमध्ये समज जे म्हणतो तशा पद्धतीचं ते दिलेलं होतं. आम्ही नोटिस में क्या लिखा है? नोटीसमध्ये सांगितलेलं आहे की तुमचे जे काही आम्ही सांगतोय इथे जास्त लोक येतील, मग इथे मुंबईचं जे रस्ते आहेत ते सुद्धा ब्लॉक होतील, गाड्या येत आहेत, आणि माननीय कोर्टाच्या वेळोवेळी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटमध्ये हे सांगितलेलं आहे. नोटीस जी आहे ते असंविधानिक आहे असं मी वकील म्हणून बोलतो. कारण जेव्हा सन्माननीय उच्च न्यायालयाने मॅटर 2 आठवड्यानंतर पोस्ट केलेला आहे, मनोज जरांगे पाटील दादा यांना सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं म्हणणं मांडा, तर अथॉरिटीनं कुठला अधिकार येतो की इन मिडलमध्येच तुम्ही ते पण शेवटच्या दिवशी 3-4 वाजता नोटीस काढता आणि एक प्रकारे तुम्ही हे दबाव आणण्याचा प्रयत्न करताय. प्रशासन कुठेतरी सिरियस घेत नव्हतं आणि आता आम्ही प्रशासनासोबत इथे चर्चा केल्यानंतर त्यांनी ते ॲग्रीड केलेलं आहे की बाबा आम्ही तुमच्यासोबत आहेत, तुम्ही करा. संविधानिक अधिकारांमध्ये शांततेत मोर्चा आमचे एवढे झालेले आहेत. हाही मनोज जरांगे पाटील दादांनी जे काय आत्तापर्यंत तुम्ही बघाल पुण्यामध्ये व्यवस्था व्यवस्थित करून, ट्रॅफिक मॅनेज करून, तिथून जर आम्ही इथे आलो आहोत तर मुंबईमध्ये काय प्रॉब्लेम आहे? ज्या पद्धतीने पवार साहेबांनी सांगितली ते अरेंजमेंट का करत नाही? प्रशासनाला आमचं सांगणं आहे साहेब, संविधानिक अधिकार आहे, मूलभूत ज्या काही सुविधा आहेत त्यासुद्धा, कारण आम्ही आझाद मैदान हे माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि इतर बऱ्याच जजमेंटमध्ये सांगण्यात आलेलं आहे की प्रोटेस्ट करण्याची आमची जागा आहे, नागरिकांची जागा आहे. इथे आम्ही प्रोटेस्टला येत असेल तर त्यासाठी मूलभूत सुविधा त्या त्यांनी प्रोव्हाइड करायला पाहिजेत
आणि त्या जर प्रोव्हाइड करत नसतील तर तेच स्वतः संविधान विरोधी वागतायत, लोकशाही विरोधी वागतायत. आणि आज प्रशासनाने ते आम्हाला आश्वासन केलेलं आहे की शांततेत मोर्चा होत आहे, हे सर्वांची जबाबदारी आहे की याला पुढे घेऊन जायचं आहे. आणि आमची इथे 200 ते 250 वकिलांची टीम मनोजदादा पाटील साहेबांसोबत संबंध मराठा समाजासोबत इथे रेडी आहे. आणि त्यासाठी आम्ही कुठल्याही कोर्टात जावं लागलं तर तिथेच जाऊ.